मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही आरक्षण मागतोय, तुमचा बळी मागत नाही। आरक्षण देत नसाल तरी गरिबांची थट्टा आहे असं जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर उद्या लोक तुमच्यावर थुंकतील असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय। तर जरांगे केवळ जनतेच्या भावनांशी खेळतायत। प्रसाद लाड यांनी टोला हाणलाय। आकाचा आदेश आला म्हणून उपोषणाला बसले असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावलेला आहे। गोरगरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागते, तुमचे मुंडके कापून नाही मागत। तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत, तुमचा बळी नाही मागत। एक साधं फक्त स्वतःच्या लेकराच्या हक्कासाठी, न्यायासाठी एक साधा आरक्षण मागते। आरक्षण जनता फक्त आरक्षण, न्याय न्याय, फक्त न्याय मागते, तुमचे मुंडके तोडून नाही मागत। तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची थट्टा आहे। समाजाला गंडवून, समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी, हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटलांना आहे। आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तो विषय काढताय, मनोज दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, या बाबतीत मी तुम्हाला 1 वर्ष झालं आव्हान करतोय, काय देवेंद्रजींनी केलं नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू। म्हणजे ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाचे आदेश काय या राज्याला अस्थिर करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल।